प्रत्येक सण आला की काही ठराविक पदार्थ हे आपण नक्कीच बनवत असतो. जसं दिवाळी आलं की आपण चकली, लाडू, आणखी इतर बरेच पदार्थ बनवतो. त्याचप्रमाणे आषाढ महिना सुरू झाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरी हा पदार्थ नक्की बनवला जातो. आपण याला आषाढ तळणे असं म्हणतो. या आहेत गव्हाच्या पिठाच्या कापण्या, गूळ घालून तयार केलेल्या अगदी खुसखुशीत अशा या कापण्या. तसं तर वर्षातून फक्त एकदाच आपण हा पदार्थ बनवतो. अगदी मस्त खुसखुशीत अशा कापण्या आज आपण बनवू. या तुम्ही 1 महिना आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये कुणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बाउलमध्ये घ्यायचं 2 वाट्या गव्हाचं पीठ. कुठलीही 1 वाटी तुम्ही घरातली सेट करून घ्या, त्याप्रमाणे तुम्ही माप घ्यायचं. अर्धी वाटी बारीक रवा, त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टीस्पून बडीशोप घ्यायची. 4 हिरवी वेलची घेतली मी. अगदी थोडंसं घ्यायचं जायफळ जास्त घेऊ नका. अर्धा टीस्पून घेते मी सुंठ पावडर. जर तुमच्याकडे सुंठ असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं एकदम. ही बारीक केलेली पावडर आता गाळणीने गाळून घ्यायची. गाळल्यानंतर हे वर जे थोडंसं राहिलंय हे तुम्ही चहामध्ये वापरू शकता. यामध्ये टाकते मी अगदी थोडंसं मीठ. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव जास्त वाढते. आता मोठं मिक्सरचं भांडं घेतले मी, त्यात टाकते 1 वाटी गूळ. ज्या वाटीने आपण कणिक मोजली त्याच वाटीने 1 वाटी गूळ. त्याच वाटीने पाऊण वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध. हे नॉर्मल दूध आहे, गरम दूध नाही आहे. इथे तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता. दूध किंवा पाणी दोनपैकी काहीही वापरा. यातच टाकायचं 2 मोठे चम्मच साजूक तूप. तूप मी गरम करून घेतलं नाहीये, त्याच्यामुळे मी 2 चम्मच वापरत आहे. जर तुम्ही गरम करून घेत असाल, वितळलेलं तूप असेल तर मग तुम्ही 3 चम्मच तूप घ्यायचं. झाकण लावून मिक्सरला हे पुन्हा फिरवून घेऊया. हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर मग तुम्ही एका पातेलीमध्ये थोडंसं हे अगदी किंचित कोमट करून घ्या, तसं सुद्धा चालतं. पुन्हा तोच बाउल घ्यायचा. त्या बाउलमध्ये आपण हे मिश्रण पुन्हा एकदा गाळून घेऊ, कारण गुळामध्ये कधी कधी कचरा असतो, त्याच्यामुळे गाळून घ्यायचं. याला आता मिक्स करून घ्यायचं आणि हाताने आपण याला कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं. घट्ट असा आपण याचा गोळा मळून घ्यायचा. दुधाची किंवा पाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि जर पडलीच तर तुम्ही थोडंसं लावू शकता. पण मी जे माप घेतलं होतं ते अगदी परफेक्ट आहे. यावर आता झाकण ठेवायचं आणि याला 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे. 20 मिनिटानंतर झाकण काढून बघायचं. हा छान मुरला. आता याची मी 3 पोर्शन तयार करून घेते, म्हणजे 3 गोळे. मी 3 याच्यासाठी करत आहे की जर मी 4 केले तर मग ते जास्त छोटे होतील आणि आपल्याला हे काही खूप असं पातळ असं लाटायचं नाहीये, जाडच ठेवायचंय. त्याच्यामुळे मी 3च तयार करून घेते. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. नाही लावलं तरी चालतं, पीठ मात्र नका लावू. लाटण्याने आता जाड आपण याला लाटून घ्यायचं. जशी आपण भाकरी बनवतो ना तसं लाटायचं. पोळीसारखं बारीक नका लाटू. थोडंसं लाटल्यानंतर त्यावर आता ही खसखस टाकायची, म्हणजे ही पॉपी सीड्स म्हणतात याला. आपण मराठीमध्ये याला खसखस म्हणतो. खसखस थोडी जास्त टाकायची, म्हणजे कापण्या खूप छान दिसतात. थोडी आधी हाताने आपण याला पसरवून घ्यायची सगळीकडे आणि नंतर पुन्हा मग लाटण्याने पसरवायचं. तर पुन्हा याला प्रेस करून लाटायचं, म्हणजे खसखस तेलामध्ये मग सुटत नाही, छान व्यवस्थित चिपकते. एक बाजू थोडी लाटून झाल्यानंतर
याला उलटं करायचं आणि उलट्या बाजूने सुद्धा आपण खसखस टाकायची याच्यावर आणि सेम तीच प्रोसेस करायची जी आपण पहिले केली होती. याला सुद्धा पुन्हा एकदा थोडंसं लाटून घ्यायचं. हे पूर्ण लाटलं मी आणि याला थोडंसं असं भाकरीसारखं जाड ठेवलं, पोळीसारखं बारीक नाही करायचं. आता याच्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या आपण कापण्या तयार करून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या तयार करून घ्यायच्या. बघू शकाल आपण खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही. मध्ये तेल तापायला ठेवलं मी. या सर्व कापण्या मी तयार करून घेतल्या. तेल थोडंसं व्यवस्थित तापू द्यायचं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ह्या कापण्या सोडायच्या आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लो पण नका ठेवू. आणि असं झाऱ्याने जर सोडलं तर सोडायला आपल्याला खूप अगदी इझी जातं. छान सोनेरी रंग येईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या. आणि या कापण्यांना उलट सुलट करत राहायचं. गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवा, कारण तुम्ही जर हाय फ्लेम केली तर मग त्या आतून कच्च्या राहतील, वरूनच फक्त त्या तुम्हाला सोनेरी झालेल्या दिसतील. यांना आता सोनेरी रंग आला म्हणजे या छान झाल्या. काढून घ्यायच्या. बघू शकाल आपण किती सुरेख दिसत आहेत. आणि आता अशाच पद्धतीने सर्व कापण्या मी तळून घेते. तर तयार झाल्या आपल्या खुसखुशीत अशा छान गव्हाच्या कणकेच्या आणि गुळाच्या कापण्या. या कापण्या इतक्या खुसखुशीत होतात की तोंडात टाकलं की अगदी विरघळतील, इतक्या मस्त होतात या. आपण सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.